ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, तुझी नजर आहे की स्कॅनर काहीच कळत नाही, सगळ्या गोष्टी अगदी स्कॅनर सारख्या कैद करत असते. सायली म्हणते, हो का, परंतु हा पसारा पाहण्यासाठी मला स्कॅनरची गरज नाहीये, कारण बायकोची नजरच पुरेशी असते. आता सायलीच्या या वाक्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, खरंच हेच वाक्य ऐकण्यासाठी मी आतुर होतो. तर सायली म्हणते, वकील साहेबांकडे उत्तर मात्र तयार असतात. तर अर्जुन म्हणतो, परंतु वकिलीन बाई त्यापेक्षाही हुशार आहेत नाही का, चला तर मग झोपूयात का आता. मात्र सायली रागानेच अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो, हा पसारा आत्ताच उचलावा लागेल का? उद्या सगळं काही आवरून ठेवलं तर नाही का चालणार? परंतु सायलीची नजर अर्जुनला पुरेशी असते. आता अर्जुन घाईघाईने उठतो आणि सगळा पसारा आवरतो. आता हे सगळं पाहून सायलीला हसू तर येत असतं, परंतु सायलीने अर्जुनला चांगलंच स्वप्नीवरही आणलेलं असतं. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, झालं आता झोपूयात का? तर सायली अर्जुनला म्हणते, मला ना सुमन काकूंना फोन करायचा होता, पण खूप उशीर झालाय ना, कदाचित ते झोपलेही असतील. तर अर्जुन विचारतो, कशाला, काय झालंय? सायली म्हणते, ज्यावेळी आपण येत होतो त्यावेळी पाहिलत ना किती अस्वस्थ होत्या, त्यांचा चेहरा उतरलेला होता, म्हणून मला त्यांची काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, कदाचित आपण अपघाताबद्दल बोलत होतो. खरं तर त्या गाडीत नव्हत्या, परंतु त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याही खूप मनाला लागल्या आहेत आणि म्हणून कदाचित अस्वस्थ झाल्या असतील. आणि आज तर आपण सिनियरचा शत्रू कोण आहे हा विषय सुद्धा आपण आज त्यांच्या समोरच काढलात आणि म्हणून कदाचित त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला असावा. सायली, तू आता जास्त विचार करू नको, तू एक काम कर, तू उद्या फोन कर, परंतु आता शांत झोप, असं म्हणत आता अर्जुन सायलीला शांत करतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता महिपाशिकच्या हल्ल्यातून नागराज काका कसे बसे बचावलेले असतात. ते बाहेर येतात, त्यांना खूप त्रास होत असतो. महिपा शिकरेने असा काही हल्ला केलेला असतो की फक्त नागराज काकांचा जीव जाणंच बाकी राहिलेलं असतं. आता नागराज काका घाबरतच आता प्रियाला फोन करतात आणि घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रिया म्हणते, काय झालं काका, हो तुमचा आवाजच येत नाहीये, तुम्ही त्या महिप्त शिखरे सोबत आईस्क्रीम पार्टी वगैरे केली की तुमचा आवाज बसलाय, अहो तुमचा घसा धडलाय, तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाही. तर नागराज काका ओरडून ओरडून प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की महिप्तने माझ्यावर हल्ला केला आहे, परंतु प्रियाला मात्र काहीच कळत नसतं. तर नागराज काका त्यानंतर प्रियाला म्हणतात, मोबाईल कुठे आहे, मोबाईल? प्रिया म्हणते, काय झालं? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, अगं महिप्त शिकरेचा मोबाईल कुठे, मोबाईल? प्रिया म्हणते, मोबाईल तो कशाला हवाय झटापटीत पडला असावा. तर नागराज काका का म्हणतात, नाही, तो महत्त्वाचा पुरावा आहे आणि तो पुरावा आपल्या हाती लागायलाच हवा, यामुळे आपण अडकू शकतो. प्रिया म्हणते, नागराज काका, हो तुम्ही अगोदर तुमच्या घशाच बघा आणि हो गोळण्या वगैरे करून घ्या, ते मोबाईलचा आपण नंतर बघू, चला मी फोन ठेवते. असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि त्यानंतर ती तिच्या पर्समधील मोबाईल हातात घेते आणि म्हणू लागते, नागोबा झटापटीत फोन पडला आहे, तर मी तुला खरं सांगितलं, परंतु त्यानंतर तो मोबाईल माझ्याकडे आहे, ते मात्र तुला मी सांगितलं नाही. आता शोध, तुला जेवढा शोधायचा आहे तेवढा तू कितीही शोधण्याचा प्रयत्न केलास तरी त्या महिप्तचा फोन तुला काय त्या महिप्तलाही सापडणार नाही. असं म्हणत प्रिया तो मोबाईल पाहत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आवरत असते, अर्जुनच्या ऑफिसची तयारी करत असते आणि अर्जुनला म्हणते, अहो अस्मिता ताईंना थोडीफार खरेदी करायची आहे, आज उद्या मी त्यांच्यासोबत जाई ना खरेदीला, आणि हो तुम्ही आता जाताय ना ऑफिसला? परंतु सायली बोलत असताना अर्जुनचा काही लक्ष नसतो. सायली म्हणते, काय झालं, मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे ना? परंतु अर्जुन कुठल्या तरी विचारात हरवून असतो आणि म्हणूनच त्यावेळी सायली त्याच्या समोर येते
आणि टॉवेल झटकतच म्हणते, सकाळी सकाळी असं पुतळ्यासारखं माझ्या समोर उभं राहू नका, कारण तुम्ही जर असे उभे राहिलात तर माझी काम थांबतात. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, कारण मला रांगोळी काढायला खाली जायचं आहे. अर्जुन म्हणतो, काही नाही, मी बाबूचा विचार करत होतो. तर आता सायली म्हणते, बाबूचा विचार कशासाठी? तर अर्जुन म्हणतो, आपल्यासाठी. बाबू हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि तो पुरावा आपण तुळजापुरात सोडून आलो आहोत. परंतु काही झालं तरी आता पोलिसांसमोर बाबूला आणावंच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबूला पनवेलमध्ये आणावं लागेल. तर सायली म्हणते, पण तर? अर्जुन म्हणतो, कारण जर बाबूला आपण तुळजापुरात ठेवलं तर कदाचित महिपाद शिकरे किंवा त्याची माणस बाबूपर्यंत पोहोचू शकतात. परंतु त्या अगोदरच आपल्याला बाबूला पनवेलमध्ये आणावं लागेल आणि इथे सुरक्षित ठेवावं लागेल. तर सायली म्हणते, पण इथे आल्यानंतर सुद्धा बाबूच्या प्रोटेक्शनची जबाबदारी आपलीच असणार ना? तर अर्जुन म्हणतो की हो, ती जबाबदारी आपलीच आहे, कारण बाबू आपल्याला मदत करत आहे, कारण आपण त्याला प्रोटेक्ट करत आहोत आणि त्यामुळे आपलीच ती जबाबदारी आहे. मी एक काम करतो की मी माझ्या ऑफिसमध्येच बाबूला ठेवतो, म्हणजे कोणाला काही कळणारही नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे, ही आयडिया छान आहे. परंतु आता अर्जुन रविराज सरांना फोन करतो. रविराज सर म्हणतात, हॅलो अर्जुन, तू येतोस ना पोलीस स्टेशनला? तर अर्जुन म्हणतो की हो सिनियर, तोपर्यंत तू इन्स्पेक्टर सावंत यांना भेट आणि सगळे डिटेल्स दे, सगळ्या फाईल दे आणि त्या सगळ्या माणसांची रेकॉर्ड चेक कर. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, चला मी आता फ्रेश होतो. तर आता सायली भान अर्पून असते, सायली विचारात असते. तर अर्जुन म्हणतो, आपल्याला निघायचं आहे. परंतु तरी सुद्धा सायली काही भानावर येत नसते आणि म्हणूनच सायलीप्रमाणेच अर्जुन ही तिचीच नक्कल करत तिच्या समोर टॉवेल सटकतो आणि म्हणू लागतो, सकाळी सकाळीच असं पुतळ्यासारखं माझ्या समोर उभं राहिलेलं मला चालत नाही. तुमच्यामुळे माझी काम खोळंबतात आणि हो, मी सांग विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे आणि त्यानंतरच मला खाली रांगोळी, असं म्हणत अर्जुन शांतच होतो. अर्जुन म्हणतो, मला तर रांगोळी काढता येतच नाही. सायली म्हणते, बरं जा फ्रेश होण्यासाठी जा, असं म्हणत आता सायली अर्जुनला फ्रेश व्हायला पाठवते आणि त्यानंतर सायली रांगोळी काढण्यासाठी घराबाहेर आलेली असते. आता सायली घराबाहेर रांगोळी काढत असते आणि त्याचवेळी प्रिया धावत पळत फोनवर बोलत घराबाहेर येते आणि म्हणते, हो निघतेच आहे. अहो, घरातून निघताना काय काय करावं लागतं हे तुम्हाला नाही कळणार. नागराज काका म्हणतात, लवकर ने आणि इथे ये, प्रत्येक वेळी कारण देऊ नकोस आणि तस इथे येऊन तू काय उजेड लावतेस ना, ते मला चांगलेच माहीत आहेत, त्यामुळे लवकर ये. प्रिया म्हणते, हो म्हणाले ना मी येते. असं म्हणत प्रिया चिडते, परंतु मागे सायली आहे हे काही प्रियाला माहीत नसतं. आता प्रिया घाईघाईने तिथून निघून जाते, परंतु प्रियाच सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे सचिन रूममध्ये येतो. अस्मिता मात्र सचिन सोबत काहीच बोलत नसते आणि म्हणूनच सचिनच्या लक्षात येतं, सचिन मनाशीच बोलतो, अस्मिताला काहीही करून म्हणवावं लागेल. तिच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण झाला आहे, परंतु हा संशय खरा ठरण्या अगोदर आणि तिला कोणतंही सत्य कळण्या अगोदर तिला कन्व्हिन्स करावं लागेल, तिचं मन जिंकावंच लागेल. तर इकडे अस्मिता आपली काम करत असते. त्याचवेळी तिच्या हातून एक पुस्तक खाली पडतं. अस्मिता ते घेण्यासाठी वाकणार, परंतु त्याच संधीचा फायदा घेत आता सचिन तिची मदत करतो आणि म्हणू लागतो, अस्मी, अगं तुला किती वेळा सांगितलं आहे, असं वागतं जाऊ नकोस आणि अशी कामही करू नकोस. अस्म्याब, तुला कळत नाही का? आणि हो, तुझी आता कुठलीही काम करण्यासाठी मी इथेच आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, आहेस तू इथे, पण थोड्या वेळानंतर जाशीलही? तर सचिन म्हणतो, नाही, मी कुठेही जाणार नाही. तर आता अस्मिता म्हणते, हो का? पण अचानक ऑफिसचा फोन आला की इथून गायब होशील. सचिन म्हणतो, नाही होणार, कारण मी माझ्या बायकोसाठी आता घरीच राहणार आहे. माझी बायको खूप अपसेट आहे, ती माझ्यावर रागवली आहे, ती नाराज आहे
असं असताना माझं लक्ष लागेल का कुठे नाही, मी कुठेच जाणार नाही, आता मी माझ्या बायको सोबतच असणार. तशी माझी पनवेलमध्ये एक मीटिंग होती, पण ती मी अटेंड करणार नाही. एचआरचाही प्रॉब्लेम झाला आहे, परंतु आता त्याचा ट्रेस मी नाही घेणार, कारण या सगळ्यात मी माझ्या बायकोला दुखावला आहे. त्यामुळे आता सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असेल तर ती माझी बायको ब्युटीफुल. तर अस्मिता म्हणते, खरंच सचिन, तू हे सगळं काही माझ्यासाठी करतोयस का? सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी, अगं तुझ्यासाठी नाही फक्त, तर आपल्या होणाऱ्या बाळासाठीही. आता मी दोघांसाठीही वेळ द्यायचा ठरवला आहे. तर हे ऐकल्यानंतर अस्मिताला सगळं काही खरं वाटतं. अस्मिता म्हणू लागते, सचिन, तू माझ्यामुळे तुझी काम रद्द केली आहेस. सॉरी सचिन, मी तुझ्यावर खूप रागवले, तुझ्यावर चिडले ना. सचिन म्हणतो, अस्मी, तू चिडलीस त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण माझ्यावर असे भलत असेल ते आरोप नको करूस, कारण आत्तापर्यंत कुठल्याच मुलीकडे मी मान वर करून पाहिलं देखील नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल आणि तू जर माझ्यावर अशी संशय घेणार असशील तर मी कायमच्या इंडियात राहायलाही तयार आहे. पॅकेज सॅलरी थोडी कमी असेल, परंतु ठीक आहे, तुझा विश्वास कमावण्यासाठी मी इथे राहीन. तर अस्मिता म्हणते, नाही, नको, एवढं काही करायची गरज नाही, सगळं काही ठीक आहे. सचिन म्हणतो, ते आपण नंतर बोलू, पण आता मी तुमच्यासाठी वेळ ठेवला आहे आणि तो वेळ तुमच्यासाठीच असेल, बाकी मी कुठेही जाणार नाही. अस्मिता म्हणते, नाही सचिन, तुझी पनवेलमध्ये मीटिंग आहे ना, मग तू जाऊन ये. सचिन म्हणतो, नक्की, नाही तर आल्यानंतर परत चिडशील. अस्मिता म्हणते, नाही चिन्नाट, जा, तू बिंदास मीटिंगला जाऊन ये. आता अस्मिताला सचिन जवळ घेतो. सचिनच हे प्रेम अस्मिताला खरं वाटत असतं, परंतु हे सगळं काही नाटक असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता सायलीची रांगोळी काढून झाल्यानंतर सायली घरात येताच विमलताई सायलीला विचारतात, सायली ताई, आज जेवण काय बनवायचं आहे? तर सायली विमलताईंना म्हणते, तोंडलीची भाजी चिरून ठेवली आहे आणि हो जाता जाता मी कोशिंबीर बनवून जाईन, तुम्ही फक्त कुकर लावा. तर आता विमलताई सायलीला विचारतात, सायली ताई, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहेत का? तर सायली म्हणते की हो, आम्ही जरा बाहेर जाऊन येणार आहोत. तर त्यानंतर सुभेदारांच्या घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र येतात. तर सचिन प्रतापरावांना म्हणतो, बाबा, मी जरा बाहेर जाऊन येतो. प्रतापराव म्हणतात, एवढ्या लवकर? सचिन म्हणतो की हो, माझी एक महत्वाची मीटिंग आहे, ती मीटिंग करायची आहे आणि त्यासाठीच मला जावं लागणार आहे. कल्पना ताई म्हणतात, हो, पण तू नाश्ता करून जाणार आहेस ना? सचिन म्हणतो, नाही, नको, मीटिंगच्या तिथे नाश्ता होईलच, पण मला यावं लागेल, उशीर होईल. तर अस्मिता म्हणते, सचिन, तू नाश्ता न करता जाणार आहेस का? तसं असेल तर ते मला चालणार नाही. तर सचिन अस्मिताच मन जिंकण्यासाठी आणि घरातल्यांना चांगुलपणा दाखवण्यासाठी अस्मिताला म्हणतो, आता तुला चालणार नाही, असं मी काहीच करणार नाही. आई, मी नाश्ता करतो. आणि सचिन नाश्ता करण्यासाठी बसतो. सचिन आणि अस्मितातील भांडण मिटलेलं असतं, दोघेही एकमेकांशी चांगलं बोलत असतात. हे पाहून घरात हे सर्वजण खुश असतात. तर त्यानंतर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, तू बस बरं, कारण तुम्हाला बाहेर जायचं आहे ना, मी काय नंतर करेन, असं म्हणत आता कल्पनाताई सर्वांना नाश्ता देत असतात. आता सायली अस्मिता आणि सचिनकडे पाहत असते. त्यांच्यातील मिटलेली भांडण पाहून सायलीला खूप आनंदच झालेला असतो. सायली अर्जुनकडे पाहते आणि इशायानेच अस्मिता ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला सांगते. आता अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनही खुश होतो. तर सर्वजण एकत्र मिळून नाश्ता करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया महिप्त शिकरेयांच्या तिथे गेल्यानंतर कसं बस नागराज काका आता घरी आलेले असतात. एका तासात घरी येतो असं सांगून गेलेले नागराज काका आता दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आलेले असतात. नागराज काकांना घशाचा खूप त्रास होत असतो. महिप शिकरेने गळा आवडल्यामुळे त्यांना आता नीट बोलताही येत नसतं. नागराज काकांना
प्रियाला फोन करायचा असतो परंतु आपण बोललेलं काही प्रियाला कळणार नाही आणि म्हणूनच नागराज काका प्रियाला मेसेज करतात. प्रियाला म्हणू लागतात, महिपा शिकरेवर नीट लक्ष ठेव. त्याच्या हाताच्या दोया घट्ट बांधल्या आहेत की नाहीत हे सत बघत राहा. त्याच्या हातच्या दोया काही झालं तरी सैल होऊ देऊ नकोस, कारण महिप शिक्यांच्या हातातील दोया सैल झाल्यानंतर आणि सुटल्यानंतर काय होऊ शकतं हे आता नागराज काकांनी अनुभवलेलं असतं. तर त्याच वेळी सुमन काकू रूममध्ये येतात. तर सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, तुम्ही कधी आलात? मला काही कळलंच नाही. नागराज काका म्हणतात, नसत्या चौकशा नको, चहा घेऊन ये. तर आता नागराज काकांचा आवाज नीट नसतो आणि म्हणूनच सुमन काकू नागराज काकांना विचारतात, काय झालं? तुमचा आवाज कसा बसलाय? नागराज काका म्हणतात, म्हणालो ना एकदा, नसत्या चौकशा नको, जा आणि मला चहा घेऊन ये. तर सुमन काकू म्हणतात, बरं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, जास्तीच आलं टाकते आणि गवती चहा पण टाकते, म्हणजे तुम्हाला आराम भेटेल. आणि हो, गुळण्या करण्यासाठी गरम पाणी सुद्धा घेऊन येते. तर आता नागराज काका चिडतात आणि म्हणू लागतात, जा आणि घेऊन तरी ये अगोदर. आता सुमन काकू तिथून जात असतात परंतु न राहून सुमन काकू मागे वळतात आणि नागराज काकांना प्रश्न करत म्हणतात, काय हो दादा, तुम्हाला एवढे ओरडलेत, एवढे चिडलेत, एवढं बजावलं तरी सुद्धा तुम्ही रात्रभर खरा बाहेरच होता ना, म्हणजे तरी सुद्धा तुम्ही घरी आलातच नाही. तुम्ही कोणाला भेटायला गेला होता? मग हिप शिकरेला ना? खरं तर तुमची आणि महिप शिकरेची अजूनही मैत्री आहे ना? आणि ही मैत्री कधीपासून आहे? म्हणजे अगदी 20-25 वर्षापूर्वीपासून, असं म्हणत सुमन काकूनी अगदी डायरेक्ट नागराज काकांना मैत्रीचा प्रश्नच विचारलेला असतो. आता नागराज काका खूप चिडतात परंतु त्यांना काही बोलता येत नसतं. नागराज काका मनाशीच म्हणतात, सगळेजण आता माझ्या डोक्यावर नाचायला लागले आहेत. इकडे त्या महिपने गळा आवडला तर ही आता डायरेक्ट मला प्रश्न विचारते. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकवांच्या अंगावर धावून जातात आणि म्हणू लागतात, काय म्हणालीस? मी कोणाला भेटायचं, कोणाशी मैत्री करायची, कोणाशी मैत्री नाही करायची, आणि मी माझ्या आयुष्यात काय करावं हे तू मला शिकवू नकोस, आणि मी कोणाशी बोलायचं हे तू ठरवायचं नाही, आणि जास्त चौकशा तर अजिबातच करायचं नाही. बायको आहेस ना, मग बायकोसारखं करायचं, टिपिकल बायकोंप्रमाणे. मला प्रश्न विचारायचे नाहीत, मला जाब विचारलेला चालत नाही. तर सुमन काकू म्हणतात, अहो पण खरंच तुमची आणि मैप शिखरेची मैत्री आहे का? तर आता मात्र नागराज काका चिडतात आणि सुमन काकूंच्या कानाखाली मारतात आणि त्यांच्या हाताला दुखापत करत त्यांना बेडवर ढकलून देतात आणि म्हणतात, जास्त डोकं चालवायचं नाही. जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. याच्या व्यतिरिक्त मला कुठला प्रश्न विचारायचा नाही किंवा मला कुठल्याही गोष्टीबद्दल जाबही विचारायचा नाही. इथे गप्प राहायचं. असं म्हणत सुमन काकूंना ते भरपूर त्रास देत असतात. हे सगळं काही सुमन काकू सहनही करत असतात. परंतु नागराज काकांच्या अशा वागण्यामुळे सुमन काकूंना खूप वाईट वाटत असत. त्यांना त्रास होत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता सचिन ऑफिससाठी निघून जातो. तर त्यानंतर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई सचिन भाऊजींनी अस्मिता ताईंचा ऐकल्यानंतर अस्मिता ताईंचा चेहरा बघितलात का कसा खुल्ला आहे तो? तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, अस्मिताचा असा चेहरा पाहून खरंच खूप बरं वाटलं. परंतु सायरी, हे मात्र खरं आहे, नवरा बायकोची भांडणं कितीही चालीत तरी ती कधी मिटतात हे कधी कोणाला कळतही नाही. आणि हो अस्मिता, आज मी तुझ्यासाठी बेसनाचे लाडू बनवणार आहे. तर अस्मिता म्हणते, खरंच, म्हणजे आता बेसनाच्या लाडूसाठी मला दिवाळीपर्यंत वाट बघावीही लागणार नाही. आणि त्याचवेळी अस्मिताच्या मुलाने आता अस्मिताला खुणावलेलं असतं. त्याची लात अस्मिताला जाणवते. अस्मिता म्हणू लागते, मम्मा, अग तू बेसनाच्या लाडूचा विषय काढता क्षणी बाळाने लात मारली. आता हे अनुभवण्यासाठी सायली धावत पळत अस्मिताकडे येते, अस्मिताच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते, बाळा,
तुला खरंच बेसनचा लाडू हवा आहे का? तर आता पुन्हा एकदा बाळाने लाथ मारून होकार दिले. गेला असतो आणि हे पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. सायली कल्पना ताईंना म्हणते, आई खरंच बेसनचा लाडू म्हटल्यानंतर बाळाने पोटातून लगेच लाथ मारली. तर सर्वजण हसू लागतात, बाळाचं गोड कौतुक करत असतात. तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना तुला खरं सांगू का, आपलं हे नातवंड एक नंबर वात्रट होणार आहे. तर अर्जुन त्यावर म्हणतो, अगदी आईसारखं. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो काय हे. तर अस्मिता म्हणते, बरं बस झालं, आता बाळाचं कौतुक, चला सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. असं म्हणत आता अस्मिता सगळ्यांना कामाला जायला सांगते. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो जाता जाता मला थोडं मार्केटला सोडाल का, कारण थोड्या भाज्या घ्यायच्या आहेत. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तर दुसरीकडे नागराज काका तयार होऊन पुन्हा एकदा बाहेर पडत असतात. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात, हे काय तुम्ही कुठे बाहेर जात आहात का? तर नागराज काका हो म्हणतात, परंतु त्यांचा आवाज ठीक नसतो आणि म्हणूनच प्रतिमा आत्या विचारतात, काय झालं, तुमचा आवाज असा काय येतोय, तुम्हाला का बरं नाहीये का? तर नागराज काका म्हणतात की हो, जरा घशाचा त्रास झाला आहे, इन्फेक्शन झाला आहे, बाकी काहीच नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, अहो एवढं बरं नाहीये, मग तुम्ही घराबाहेर का पडत आहात, तुम्ही घरातच थांबा. नागराज काका म्हणतात, नाही, महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी जावंच लागेल. तर प्रतिमा नागराज काकांना म्हणतात, भाऊजी काल रविराजने तुम्हाला एवढं समजावलं, एवढं बचावलं, तरी सुद्धा काल रात्री तुम्ही घराबाहेर होता भाऊजी. मधल्यामध्ये माझी कोंडी होती, परंतु रविराजने दिलेला निरोप मला तुम्हाला द्यावाच लागेल. नागराज काका विचारतात की कसला निरोप? तर प्रतिमा आत्या म्हणतात, रविराजने तुमच्यासाठी हाच निरोप पाठवला आहे की यापुढे रात्रीच घराबाहेर पडायचं नाही आणि जर घराबाहेर जायचंच असेल तर ते तुमच्या सोबत येतील. तर नागराज काकांना हे ऐकल्यावर धक्काच बसतो. नागराज काका म्हणतात, का, कशासाठी? वहिनी, अग मी शाळेतला मुलगा आहे का? माझ्या मागूनच घरातील सगळ्यांनी यायला नाही, त्याची काही गरज नाही आणि तुम्ही काळजी करू नका. तर आता प्रतिमा त्या पुढे म्हणतात, रविराजने हेही सांगितलं आहे की जर यापुढे आम्हाला घरच्यांना न सांगता तुम्ही घराबाहेर पडलात आणि रात्री अपरात्री घराबाहेर राहिलात तर दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी यायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांना धक्काच बसतो. नागराज काका म्हणतात, दादा असं कसं काय बोलू शकतो? तर आता प्रतिमा त्या म्हणतात, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते रविराजशी बोला, कारण रविराजने जेवढा निरोप दिला तेवढा मी तुम्हाला येऊन सांगितलं आहे, परंतु पुढे बाकी काय आहे ते तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, मी बाजाराची सगळी यादी करून ठेवली आहे, तू ती घेऊन जा, म्हणजे सगळं घ्यायला बरं पडेल. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, हो आई, मी सगळं घेऊन येई. असं म्हणत सायली अर्जुन बाहेर पडणार. तर त्याचवेळी तिथे अश्विन येतो आणि प्रियाला आवाज देत म्हणतो, तन्वी, अग तू कुठे आहेस? तर आता त्यानंतर सायली अश्विन म्हणू लागते, अश्विन भाऊजी, मी बाहेर रांगोळी काढत होते, त्याचवेळी प्रिया घाईघाईने कुठेतरी बाहेर निघून गेली आहे. आता मात्र अश्विन प्रिया कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी फोन करतो. प्रिया घाबरतच फोन उचलते आणि हळू आवाजातच म्हणते, हॅलो, बोल ना. अश्विन म्हणतो, तन्वी, अग कुठे आहेस? तुम्ही सकाळी सकाळीच उठल्यानंतर तुला सगळीकडे शोधतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे मी एका महत्वाच्या कामासाठी या मैत्रिणीकडे आली आहे. अश्विन म्हणतो, मैत्रिणीकडे? अगं मग जाण्या अगोदर मला सांगून तरी जायचं, मला उठवायचं ना. तू अशी घाईने निघून गेलीस. अगं पण कुठल्या मैत्रिणीकडे आणि तू कधी येणार आहेस? हॅलो तन्वी, अग बोल, तू कुठे आहेस? परंतु प्रियाचा आवाज येत नसतो आणि म्हणूनच अश्विन फोन स्पीकरवर ठेवतो
आणि म्हणतो, तन्वी, कुठे आहेस, सांग ना. तर प्रिया म्हणते, अश्विन, मी येतच आहे, तू फोन ठेव बरं. परंतु त्याच वेळी महीप शिकरे प्रियाला आवाज देत म्हणतात, सिसुंद्रे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि महिप्त शिकरेचा हा आवाज सायली अर्जुननेही ऐकलेला असतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, मी फोन ठेवू का? अश्विन म्हणतो, एक मिनिट, हा बॅकग्राऊंडला आवाज कोणाचा आला? तर आता प्रिया घाबरतच म्हणते, अश्विन, अरे मैत्रिणीचा आहे, बाकी कोणाचा असणार, चल, मला घाई आहे, मी फोन ठेवते, असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. परंतु इकडे सायली आणि अर्जुनच्या मनात मात्र प्रियाच्या अशा वागण्यामुळे संशय निर्माण झालेला असतो. आता अश्विन कोणाशी काही न बोलता तिथून निघून जातो. तर प्रियाच हे वागणं पाहून प्रतापराव म्हणू लागतात, आतापर्यंत ही तन्वी आपल्याला कधी सांगून घराबाहेर पडलीच नाही आणि अश्विनलाही सांगून जात नाहीये. तर कल्पनात ताई म्हणतात, जाऊ देत ना, तिचा विषयच नको, कारण तिचा विषय काढून डोक्याला मनस्ताप करून घेण्यापेक्षा तिचा विषय न काढणंच योग्य. तर त्यानंतर सायली म्हणते, चला आई, आम्ही येतो. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, यादी घेतलीस ना? सायली म्हणते, हो आई, सगळं मी घेऊन येते, असं म्हणत सायली अर्जुन कामासाठी घराबाहेर पडतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिप्त शिकरे प्रियावर हसतात आणि म्हणू लागतात, महिप्त शिकरेची मैत्रीण बुली, काय म्हणालीस? नव्याला मैत्रिणीकडे आहे, परंतु मैत्रीण कोण आहे हे मात्र सांगितलं नाही. सांग ना महीप शिकरे, ही माझी मैत्रीण आहे, असं म्हणत आता महीप शिकरे प्रियावर हसत असतात. प्रियाला खूप राग आलेला असतो, परंतु प्रिया मात्र शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन घराबाहेर येतात. तर आता सायली अर्जुनला म्हणू लागते, आज सचिन भाऊजी अस्मिता ताईंच ऐकताच. अस्मिता ताईंचा चेहरा किती खुल्ला होता ना, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आतापर्यंत अपसेट असणाऱ्या अस्मिता ताई आज मात्र खरंच खूप खुश होत्या. तर अर्जुन म्हणतो, हो ना, त्या दोघांमधली भांडण मिटलीत ना, खरंच खूप बरं झालं, आता या दोघांमध्ये वाद काही होणार नाही. तर सायली म्हणते, पण काय हो अश्विन भाऊजी आणि प्रिया यांच्यामधील वाद तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे ना. तर अर्जुन म्हणतो की हो, खरं तर त्या प्रियाला, त्या तन्वीला सांभाळणं किती कठीण आहे हे अश्विनला अजूनही कळालेलं नाही. तिचं खरं रूप त्याला अजूनही कळालेलं नाही. तर आता सायली म्हणते, हो ना, प्रियासारख्या माणसांना सांभाळणं म्हणजे खरंच खूप कठीण गोष्ट आहे, समजून घेणं. तर त्या पलीकडचं तर अर्जुन म्हणतो, आता अश्विनला कळणार नाही, कारण अश्विन तिच्या प्रेमात आहे. तर सायली म्हणते, पण ज्यावेळी अश्विन भाऊजी प्रियाशी बोलत होते त्यावेळी मागून जो आवाज आला, तर प्रिया काय म्हणाली? तो आवाज मैत्रिणीचा होता, परंतु मला तर तो आवाज मुलींचा आहे असं जाणवलंच नाही. अर्जुन म्हणतो, मला सुद्धा तो आवाज वेगळाच वाटत होता. आता सायली अर्जुन प्रियाच्या बोलण्याचा आणि तो नक्की आवाज कोणाचा होता या गोष्टीचा विचार करू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन बाबूला फोन करतो आणि म्हणू लागतो, हे बघ बाबू, तुझ्या प्रत्तर तू आम्हाला सत्य सांगितलंच आहेस, परंतु आता तुला पनवेलमध्ये याव लागेल, तू काळजी करू नकोस, आम्ही तुझी जबाबदारी घेऊ. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपा शिकरे प्रियाला म्हणतात, बबली, चुकून डोळा वगैरे लागणार तर नाही ना, म्हणजे तुझा डोळा लागायला आणि मी तुझा गळा दाबायला, असं म्हणत महिप्त शिकरे हसत असतात. तर प्रिया महिप शिकरेना एका वाक्यातच शांत करते. ती महिप्त शिकरेना म्हणते, साक्षी जिवंत आहे ना. आता मात्र महिप शिकरेना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन बाबूला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन आलेले असतात. तर आता बाबू अर्जुनला म्हणू लागतो, काळजी करू नका, त्या अपघाताबद्दल मला जे आठवेल, जे माहीत आहे ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला मदत करणार आहे. तर आता बाबूच्या मदतीने नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का, सर्व सत्य घरातील सर्वांना कळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.